प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 5 ऑगस्टचा पूर्ण भाग तुम्ही ऐकत आहात। अतिशय अप्रतिम दाखवलाय बरं का आजचा भाग। सुरुवातीला आपण बघतोय की जॅकी आलाय गौरीला भेटायला तिच्या कॉलेजमध्ये। आता तो मुलांना कॅन्टीनचा पत्ता विचारतोय। तो मुलगा म्हणतो इथून लेफ्टला जायचंय आणि आता तो गौरीचा पाठलाग करत करत कॅन्टीनच्या जवळ पोहोचतोच। पण नेमकी गौरी स्टाफ रूमच्या तिथे असते आणि तो स्टाफ रूम जवळच तिला गाठतो। तो गौरीला पाहून म्हणतो, गौरी कशी आहेस, हॅपी फ्रेंडशिप डे। गौरी त्याला बघून खूप चिडते आधी आणि म्हणते, कशाला आलायस तू इथे, जा निघ आधी इथून। पण जॅकी काही तिथून जायला तयार नसतो। तो म्हणतो, अरे जाऊ दे ना, झालं गेलं विसर ना, अरे आपण तुला गुलाब द्यायला आलोय, घे की हे फूल आणि हॅपी फ्रेंडशिप डे ग गौरी। गौरी म्हणते, हे बघ जॅकी, तू जे काही केलंयस ना काल ते मी विसरणार नाहीये। आता तो जॅकी म्हणतो, मग सॉरी बोलतोय ना तुला आपण, अगं पुन्हा जाऊ कॉफीला, मिटव ना सगळं, काय यार गौरे, चल सोड ना। गौरी म्हणते, तू कॉफीमध्ये का टाकलं होतं औषध हे न कळण्या इतपत मी मूर्ख वाटले का रे तुला जॅकी, चल निघ इथून। तुला जर अभिमन्यू सरांनी बघितलं ना तर आता ती त्याच्या हातातलं फूल घेते आणि फेकून देते खाली। पण नेमकं रागिणीबाईच्या पायाशी ते पडलंय। रागिणीला नेहमीप्रमाणे आलाय राग आणि आता ती तो राग जॅकी आणि गौरी दोघांवरही व्यक्त करते। रागिणी ते फूल घेते आणि म्हणते, तू त्या दिवशी मधला कॅफे मधलाच तो गुंड आहेस ना, तू हिचा बॉयफ्रेंड आहेस। बॉयफ्रेंड म्हणल्यावर जॅकीला फार भारी वाटतं, पण आता ही फार ओरडते त्याच्यावर रागिणी। ती म्हणते, तुला लाज वाटते का रे, इथे कॉलेजला आलायस तू, ही कॉलेज म्हणजे काय तुमची डेटची जागा वाटली का काय तुम्हाला, हे कॉलेज आहे, इथे काही शिस्त आहे की नाही, थांब आता दाखवतेस तुला, असं म्हणून आता ती त्याचा हात धरणार तेवढ्यात तो पळून जातो। आता तिने तिचा मोर्चा वळवलाय गौरीकडे। गौरी म्हणत असते, मॅडम ऐका ना माझा, अहो तुमचा गैरसमज झालाय। आता ही काय ऐकते का तिचं कधी काही, ती म्हणते, हे बघ तुला ना मी चांगलीच ओळखून आहे, तुला काय वाटलं ग, कॅन्टीनच्या नावाखाली काम करतेस असं म्हणून इथे अशी थेर करतेस का ग आमच्या कॉलेजला, हे एक रेप्युटेड कॉलेज आहे। गौरी म्हणते, मॅडम तुमचा गैरसमज झालाय हो, मी तशी मुलगी नाहीये। आता ही रागिणी म्हणते, तू कशी मुलगी आहेस आणि काय नाही ना ते सगळं कळतं मला, चल आता तुला प्रिन्सिपलकडेच घेऊन जाते, असं म्हणून तिने गौरीचा हात धरला आणि नेले प्रिन्सिपलकडे। पण प्रेक्षकांनो, हा सीन खूपच भारी आहे। आता या निनाद सरांनी फोन केलाय गौरीच्या बाबांना उदबत्त्याची ऑर्डर द्यायला। निनाद सर म्हणतात फोन करून गौरीच्या बाबांना, मला तुम्हाला मोठी ऑर्डर द्यायची होती। गौरीचे बाबा म्हणतात, तुमचं देऊळ वगैरे आहे का? निनाद सर म्हणतात, नाही नाही देऊळ वगैरे नाही हो, पण ऑर्डर मोठी आहे, मी तुम्हाला 5,000 रुपये देईल। असं म्हणल्यावर गौरीचे बाबा खुश होऊन तिच्या आईला सांगतात आणि म्हणतात, कुठे कुठे पाठवायचंय तुम्हाला, हे ऑर्डर कुठे पाठवायची ते सांगा। निनाद सर म्हणतात, तुमचा हा नंबर आहे माझ्याकडे, तुमचा पत्ता टाका मला या नंबरवर, मला 5,000 रुपयाच्याच उदबत्त्या द्या बरं का। आता खूप खुश होतात गौरीचे बाबा आणि त्यांना म्हणतात, थोडंसं उशीर झाला तर चालेल का तुम्हाला? निनाद सर म्हणतात, हो हो नक्की नक्की, काही हरकत नाहीये, पण नक्की उदबत्त्या पाठवा हं। आता गौरीचे बाबा खुश होऊन गौरीच्या आईला सांगतात। आता ते दोघंही नमस्कार करतात देवाला, देव पावला म्हणून। आता इकडे ना प्रेक्षकांनो, सरांनी 5,000 रुपये दिलेत निनाद सरांना। निनाद अभिमन्यू सरांना म्हणतात, वा तुझा चांगुलपणा काय कौतुकास्पद आहे रे। आता अभिमन्यू सर म्हणतात, हा चांगुलपणा वगैरे काही नाहीये, माझ्यामुळे नुकसान झालं ना त्याची जाणीव आहे मला, त्याची नुकसानीची भरपाई करायचा हा एक प्रयत्न आहे, एवढंच। आता निनाद सर म्हणतात, ठीक आहे, तुझा हा खडूसपणा असा मनापासून जप हं, अशा मी तुला शुभेच्छा देतो मैत्री दिनाच्या। अभिमन्यू सर म्हणतात, चला आता लेक्चरची वेळ झाली। निनाद सर म्हणतात, अभि एक सांगू का तुला, एक दिवस तुझ्या हातावर एवढा मोठा फ्रेंडशिप बँड असेल ना की अख्ख्या कॉलेजमध्ये हाताला लावून फिरशील। अभिमन्यू सरांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंय। पण आता इकडे आली बाबा ही रागिणी प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये, ते विचारतात, काय झालंय मॅडम? मग रागिणी म्हणते, ही कॅन्टीन गर्ल गौरी, सर तुमचा वेळ घेते जरा, पण ही मुलगी ना वेगळेच रंग उधळतीये। गौरी म्हणत असते, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हो मॅडम, माझं ऐकून तरी घ्या। तेवढ्यात आले अभिमन्यू सर। रागिणी म्हणते, बरं झालं अभिमन्यू सर तुम्ही आलायत, तुम्हाला कळेल नेमकं इथे काय झालंय ते, आपल्या कॉलेजमध्ये फ्रेंडशिप डे सेलिब्रेट होतोय नाही का आज, आणि ही मुलगी आपल्या कॉलेजमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करतीये तिच्या बॉयफ्रेंड सोबत। या मुलीची फारच दया आली होती ना तुम्हाला काल। अहो सर तुम्हाला सांगू का, म्हणजे काल तुम्ही ज्या मुलाला बघितलं ना, ज्या मुलापासून हिला वाचवलं, तो मुलगा तर हिचा बॉयफ्रेंड निघालाय। हे ऐकून अभिमन्यू सर जरा रागात आलेत। पण आता बघा हा प्रेक्षकांनो, छान सीन दाखवलाय त्यांनी। रागिणी म्हणत असे, सर हे प्रकरण लाईटली घेऊ नका, अशा मुलींमुळे ना अख्ख्या कॉलेजचं वातावरण बिघडत असतंय।
गौरी म्हणत असते, मॅडम माझं ऐकून तरी घ्यावं, असं नाही हो. आता ही रागिणी म्हणते, आपल्या कॉलेजची इमेज ह्या मुलीमुळे डागाळेल. हे बघा, इनफ इज इनफ सर. मी म्हणते की तुम्ही आधी हिला शिक्षा द्या आणि जॉबवरनच काढून टाका अण्णाला सांगून. पण आता इथे पण रागिणीचा जरा पोपटच झालाय, कारण अभिमन्यू सर म्हणतात, पण सर आपण आधी चौकशी करायला पाहिजे की तो मुलगा स्वतःहून इथे आला होता की गौरीने त्याला बोलवलं होतं. गौरी म्हणते, सर मी हेच तर सांगायचा प्रयत्न करतेय सर, तो कुठून आला कसा आला मला कळलंच नाहीये. अहो तो बळजबरी आला होता हो, तो मला त्रास द्यायचा प्रयत्न करत होता, मी नाही बोलवलंय त्याला. आता सर म्हणतात, सर म्हणजे सॉरी अभिमन्यू सर म्हणतात, प्रिन्सिपल सर जर गौरीने त्याला इथे बोलवलंच नसेल तर मग गौरीची चूकच नाहीये. गौरी आता अभिमन्यू सरांकडे बघतच राहते प्रेक्षकांनो. आणि इथे मालिकेचं शीर्षक गीत त्यांनी ऐकवलंय, खूप भारी वाटतं हा ऐकायला. अभिमन्यू सर म्हणतात की चूक ऍक्च्युली गौरीची नाहीच आहे, चूक सिक्युरिटी गार्डची आहे. तो जर असा आय कार्ड वगैरे न बघता कोणाला आत सोडत असेल तर त्याला आपण काय करणार ना. आणि मी तुम्हाला सांगायला येतच होतो की मगाशी जेव्हा मी कॉलेजला आलो तेव्हा मी बघितलं तो जागेवर नव्हता. आणि मला असं वाटतं आपण या गोष्टीला जरा सिरियसली घ्यायला हवं. त्यांना जर त्यांच्या सिक्युरिटीचं काम जमत नसेल तर आपण दुसऱ्यांना देऊयात हे काम. सर म्हणतात, तुमचं बरोबर आहे, मुलींच्या सिक्युरिटीला बघता आपल्याला हे करावंच लागेल. अहो पालक मोठ्या विश्वासाने आपल्या कॉलेजमध्ये पाठवतात. रागिणी म्हणत असते, अहो सर पण. अभिमन्यू सर म्हणतात, हो आपल्याला हे सगळं लक्षपूर्वक बघायलाच हवं सर. मग आता ते प्रिन्सिपल सर म्हणतात, बरं झालं सर तुम्ही सांगितलं मला, मी आता लगेच दुसरा सिक्युरिटी गार्ड अपॉइंट करतो. आणि आता ते गौरीला सांगतात, तू जा गौरी. गौरी तिथून निघून जाते आणि रागिणीच्या हातातला एक चान्स पुन्हा सुटून जातो गौरीला अपमानित करण्याचा. ती विचार करते, गौरी कधी ना कधी माझ्या हातात सापडशीलच ग, रोज रोज थोडी तुझं नशीब साथ देणार आहे तुला. तू या कॉलेजमध्ये दिसणार नाही याची सोय मी करणारच आहे लवकर. असो, पण आता निनाद सर पोहोचलेत बरं का गौरीच्या घरी. गौरीचे बाबा उदबत्त्याच बनवत असतात. निनाद सरांना म्हणजे म्हणतात ते, या ना बसा, अगं पाणी आण ग, त्यांच्या मिसेसला सांगतायत. निनाद सर म्हणतात, अहो मी एक छोटासा बिझनेस सुरू केलाय म्हणून एवढ्या मोठ्या उदबत्त्यांची मी ऑर्डर दिली होती तुम्हाला. गौरीचे बाबा आता पटकन त्या उदबत्त्या आणतात त्यांच्या जवळ आणि म्हणतात, अहो काय झालंय, मी ना 1700 रुपयांचाच माल केलाय बघा, मी उरलेलं लगेच बनवून देईल हा तुम्हाला. आता निनाद सर 5000 रुपये देतात गौरीच्या बाबांना. आता गौरीचे बाबा म्हणतात, नाही नाही हे पैसे एवढे नका देऊ, मला फक्त 1700 रुपये द्या, बाकीचे तुमच्याकडे ठेवा. निनाद सर म्हणतात, उरलेला माल घ्यायला येईल तेव्हा करू आपण ऍडजस्ट. आता गौरीचे बाबा म्हणतात, अहो पण पहिलीच ऑर्डर आहे ना, मी 500 रुपये डिस्काउंट देतो तुम्हाला. निनाद सर म्हणतात, नको हो नको, डिस्काउंट नको, माझ्या तत्वात बसत नाही ते. आता गौरीची आई म्हणते, थांबा जरा हा, निदान तोरण तरी त्याच्यावर फ्री घेऊन जा. बघा प्रेक्षकांनो, जे मेहनतीने आणि कष्टाने काम करतात ना, किती प्रामाणिकपणा असतो त्यांच्यामध्ये. आणि कदाचित त्यांच्या प्रामाणिकपणामुळेच त्यांना जास्ती त्रास सहन करावा लागतो, ही जगाची रीतच आहे. असो, पण आता निनाद सर त्यांना थँक्यू म्हणून निघून गेलेत आणि गौरीच्या बाबांनी ते पैसे गौरीच्या आईच्या हातात दिलेत आणि त्यांनी देवाजवळ ठेवून देवाचे आभार मानलेत. इकडे गौरीबाईने मस्तपैकी फोडणीचा काय बनवलंय बघा ते, हा मिसळ. अरे आज उपवास आहे, कशाला असले पदार्थ दाखवताय. वरतून त्यांनी फरसाण बिरसाण पण दाखवलंय. गौरी मस्तपैकी गार्निशिंग करतीये त्या मिसळीला, पाव वगैरे दिले तिने. अभिमन्यू सरांसाठी केली आहे ती डिश. आता हा डोसा येतो आणि म्हणतो, काय घमघमाट सुटलाय गौरी तुझ्या मिसळीचा, ही कोणाची ऑर्डर आहे बघ पहिली. आता गौरी म्हणते, अरे ही ऑर्डर नाहीये, मी अभिमन्यू सरांसाठी घेऊन चालली आहे हे. डोसा म्हणतो, सरांनी ऑर्डर केली आहे का. गौरी म्हणते, अरे नाही रे. मग डोसा म्हणतो, उगाच घेऊन चालली आहेस का. आता गौरी म्हणते, नाही रे, अरे त्यांची ऑर्डर जरी नसली ना तरी या मिसळीची टेस्ट त्यांना आवडणारच. डोसा म्हणतो, एवढा कॉन्फिडन्स आहे तुला गौरी. गौरी म्हणते, अरे कॉन्फिडन्स माझ्यावर नाहीये, मला या मिसळीच्या चवीवर आहे. आणि एखादी म्हणजे व्यक्ती जर आपल्यासाठी काही करत असेल तर त्याला थँक्यू म्हणायला हवं की नाही, तशीच ही मिसळ थँक्यू मिसळ आहे असं समज. आता सचिन म्हणतो, ठीक आहे जा, म्हणजे डोसाचं नाव सचिन आहे प्रेक्षकांनो. असो, तर आता ही रागिणी आली आहे तिथे स्टाफ रूम मध्ये आणि अभिमन्यू सर त्यांचं काम करत असतात. रागिणी पुन्हा त्यांच्याशी डोकं लावते, त्यांना विचारते, काय रे कॉलेजमध्ये एका मुलाचा मोबाईल फोडलायस तू, असं कानावर आलंय, का केलंस तू असं. आता अभिमन्यू सर म्हणतात, कॉलेजमधली शिस्त अजून टिकून आहे, कॉलेजची शिस्त टिकून हे पाहण्यात मला आनंद मिळतोय म्हणून. मग आता ही रागिणी म्हणते, त्या मुलाने स्वतःच्या मोबाईलमधून शूट केलं हे चुकीचं आहे, पण बाहेरचा मुलगा येऊन इथे कॉलेजमध्ये दुसऱ्याच एका मुलीला गुलाब देतो, त्यात काही तुला वावगं वाटत नाही का रे अभिमन्यू. अभिमन्यू सर म्हणतात, अगं पण त्यात त्या मुलीची काय चूक आहे. रागिणी म्हणते, हे तुला वाटतं. आता अभिमन्यू सर म्हणतात, दुसरं कोणीतरी
कॉलेजमध्ये येऊन बेशिस्त वागत असेल आणि त्या व्यक्तीला चौकशी न करता उगाच शिक्षा द्यायची, हे माझ्या तत्वातच बसत नाही. शिक्षा वॉचमनलाच व्हायला हवी होती आणि ते मी अगदी बरोबर केलंय. थोडक्यात काय, एका चांगल्या दिवसाला शिस्तीचं नाव द्यायचं आणि मैत्रीला विरोध करायचा. आता अभिमन्यू सर म्हणतात की माझा विरोध तर मैत्रीला नाहीच आहे, मैत्री साजरं करणाऱ्या या दिवसाला आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, सगळे करतात म्हणून आपणही त्यावर अंधानुकरण करणं हे चुकीचंच आहे. हे सगळं दिखावा आहे आणि मैत्रीमध्ये असा दिखावा नसतोच. रागिणी म्हणते म्हणजे आपण काळाबरोबर चालायचंच नाही का? अभिमन्यू सर म्हणतात मला आता यावर काही बोलायचं नाहीये, तुला जे बोलायचं होतं ते मी बोललोय. आता गौरी आली आहे मस्त झणझणीत मिसळ घेऊन, पण आता ही रागिणी गौरीवर चिडते आणि म्हणते तुला नॉक करायची काही पद्धत आहे की नाही? गौरी तिला सॉरी म्हणते आणि अभिमन्यू सरांना म्हणते सर तुमच्यासाठी मिसळ आणली होती. आता अभिमन्यू सर तिला म्हणतात ठेव तिथे, असं म्हणून ते आता त्यांचं काम करत असतात आणि ही तिथून निघून जात असते. पण आता रागिणी तिला थांबवते आणि म्हणते थांब जरा. आता तिचा हात बघते आणि म्हणते अरे वा, तुझा फ्रेंडशिप डे दणक्यात साजरा झालेला दिसतोय. रागिणीला काही ना काही निमित्तच लागतं या गौरीला टार्गेट करायला. आता रागिणी अभिमन्यू सरांना म्हणते अभिमन्यू सर मग अशी काय म्हणाला होता तो, तुम्ही फ्रेंडशिपचे शो ऑफ वगैरे आवडत नाही म्हणाला होतात ना, आणि फ्रेंडशिप दिखाऊ नसते असंच म्हणाला होतात ना तुम्ही, राईट? आता बघा सेलिब्रेशन, कार्ड्स, गिफ्ट्स म्हणजे या सगळ्यांचाच तुम्हाला विरोध आहे ना. मग आता हिला काय म्हणाल? बघा हिच्या हातामध्ये केवढ्या फ्रेंडशिप बँड आहेत, आता सुद्धा हेच बोलाल का तुम्ही? आता प्रेक्षकांनो इथे त्यांनी माहीची आठवण दाखवलेली आहे. प्राचार्य गाडगीळ मॅडम एकदा खूप चिडलेले असतात माहीवर. त्या म्हणत असतात की फ्रेंडशिप डे साठी तुम्ही मला विरोध करणार, या आपल्या कॉलेजची शिस्त मोडणार तुम्ही, या असल्या फालतू चिंध्या हातात घालणार आणि लेक्चर्स बंक करणार का? मी म्हटलं होतं ना की अशा फी माफीवाल्या विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजमध्ये ठेवूच नका म्हणून. हे फी माफीवाले गरीब विद्यार्थी आपल्या कॉलेजचा स्टँडर्ड घालवतात. प्रेक्षकांनो तुम्ही जशी जशी ही कथा बघता आहात ना तसं तसं या मालिकेतलं एक एक पात्र आपल्याला उलगडत जाईल. म्हणजे प्राचार्य मॅडम ह्या किती अहंकारी होत्या आणि त्या श्रीमंत होत्या, पण माही गरीब होता हे आता लक्षात येत आहे. पण माही मात्र मित्रांना महत्व देऊन म्हणतो मॅडम किमान आज तरी मी गरीब नाहीये, कारण ज्याच्या हातात जास्ती बँड तो खरं श्रीमंत. इतरांची श्रीमंती पैशात असेल कदाचित, पण आम्ही मित्रांच्या बनवलेल्या संख्येवर श्रीमंती मोजतो. तुम्ही पैसे जपता, आम्ही मैत्री जपतो. इथे पैशाचं काय हो मॅडम, पैसा येतो जातो, पण आमची मैत्री काल होती, आज आहे आणि कायम राहणार. प्राचार्य मॅडम म्हणतात तुझी थर्ड क्लास फिलॉसॉफी मला ऐकायची नाहीये, मी यासाठी इथे उभी नाहीये. तुला माझं लेक्चर अटेंड करायचं असेल तर आत्ताच्या आत्ता या फालतू चिंध्या काढून टाकायच्या. हे काय बँड बिंड म्हणता ना तुम्ही त्याला, हे काढून ठेवायचे, नाही तर या कॉलेजमधनं बाहेर जायचं. आता माही कॉलेजमधनं बाहेर जाणं पसंत करतो, पण जाताना सांगतो कोणाच्याही धमकीला मित्र घाबरला तर ती मैत्री कसली? तुमच्या धमकीला घाबरून माझ्या मित्रांचा अपमान करण्यापेक्षा त्यांच्या प्रेमाचा मी मान राखीन आणि मैत्री जपेन. आणि माही सगळ्यांच्या समोरून तिथून निघून जातोय. पण आता प्रेक्षकांनो सगळ्या कॉलेजमध्ये चर्चा होते की माही निघून गेला आणि सगळेचे सगळे विद्यार्थी माहीच्या मागे मागे कॉलेज सोडून चालले जातात. म्हणजे थोडक्यात काय, माहीसाठी अख्खं कॉलेज क्रेझी होतं. त्यात तन्वी कशी वावगी ठरेल? त्यामुळे सगळेचे सगळे विद्यार्थी गेल्यानंतर तन्वी सुद्धा माहीच्या मागे जात असते. पण आता इथे बघा प्रेक्षकांनो, त्यांनी दाखवलंय की प्राचार्य मॅडमनी तन्वीचा हात घट्ट धरलेला असतो, त्या काही तिला जाऊ देत नाहीये. खूपच छान आणि सुरेख दाखवलंय प्रेक्षकांनो. फ्रेंडशिप डे हा त्या काळात छान वाटायचा आणि आता मात्र फ्रेंडशिप डेच्या नावात मुलींना त्रास देणं आणि बरेच गैरप्रकार चालतात. प्रेक्षकांनो हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. काळ बदलला की परिस्थिती बदलते म्हणतात ना, अगदी तसंच झालंय. आता हे अभिमन्यू सर गौरीला म्हणतात ते बँड्स काढून ठेव. गौरी म्हणते सर पण, आता सर तिला म्हणतात काढून ठेव म्हटलं ना, काढून ठेव. गौरी आता तिच्या हातातले बँड्स काढते. अभिमन्यू सर ते बँड्स घेऊन डस्टबिन मध्ये टाकून देतात आणि तिथून निघून जातात. आता मात्र गौरीला फार वाईट वाटलंय. गौरी लागते रडायला, पण रागिणी तिला बोलायचा एक चान्स सोडत नाही. रागिणी म्हणते झालं तुझं सुरू पुन्हा, प्रत्येक वेळेला कशी काय अशी रडत असते ग तू नाटकी? काय म्हणावं काय ग तुला? कॉलेजमध्ये एवढा तमाशा झाला सुद्धा हे काय असं रडते बिडते तू? एवढे बँड्स लावून बिऊन सरांसमोर उभी राहिली आहेस तू. अगं जमतं कसं ग तुला हे सगळं? सरांचे नियम तू फॉलो करत नाही ना, त्याच्यामुळे तुझ्यासोबत असं होतं आणि जे करत नाहीत फॉलो त्यांना असंच भोगावं. खरं तर हे सगळं बाहेर व्हायला हवं होतं, म्हणजे इतरांना वचक बसला असता. गौरी रडते आणि ती मिसळीकडे बघून तिथून निघून जाते. तिची ही फ्रेंडशिपची मिसळ मात्र अभिमन्यू सरांपर्यंत पोहोचलीच नाहीये. सो सॅड. आता अभिमन्यू सर गाडीजवळ येतात. त्यांची गाडी काही सुरू होत नसते, ते घरी जायला निघालेत. गौरी पण निघालेली असते. अभिमन्यू सर चेक करत असतात की गाडीमध्ये काही बिघाड तर नाही ना, पण त्यांना काहीतरी जोरात लागलंय गाडीचा कुठला तरी भाग.
आणि ही गौरी बघते आणि म्हणते, बापरे अहो केवढं लागलंय तुम्हाला. सर म्हणतात, अगं एवढं काही नाही झालंय, एवढूसं खरचटलंय. पण खरंच त्यांना खूप मोठी जखम झालेली असते. आता गौरी पटकन तिच्या जवळचा एक छानसा ग्रीन कलरचा रुमाल काढते आणि त्यांच्या हाताला बांधते. अभिमन्यू सर तिच्याकडे बघतच राहतात आणि आता कदाचित रागिणीचा गैरसमज झालेला असू शकतो की हिने याला फ्रेंडशिप बँड कसं काय बांधली अभिमन्यूला. आणि प्रेक्षकांनो, या सस्पेन्सवर त्यांनी हा भाग पूर्ण केलाय. पण आता या गौरी मॅडम या रागिणीच्या डोक्यात फिट बसल्यात बरं का प्रेक्षकांनो. आपण पुढच्या भागात बघणार आहोत गौरी तिच्या वडिलांचा खूप अपमान करते. हे कॉलेज तुमच्यासारख्या मुलीसाठी नाहीच आहे आणि स्वतःच्या पोरीसाठी सवलतीची भीक मागता लाज नाही वाटत का तुम्हाला. ती खूप अपमान करते त्या गौरीच्या वडिलांचा आणि त्यांना पॅनिक अटॅक येतो. प्रेक्षकांनो, कथा खूप छान आणि इंटरेस्टिंग ट्विस्ट घेतीये हे मात्र खरं आहे. तुम्हाला कसं वाटतंय ऐकायला माझा रिव्ह्यू मला नक्की कमेंट करून कळवा. आणि माझा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तू भेटशी नव्याने या मालिकेचा डेली रिव्ह्यू आपल्या चॅनलवर अनघा विथ स्टोरीवर. धन्यवाद.